नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत एका अशा भन्नाट ठिकाणी की खरंच आपल्याला विचार करायला लावणारं ठिकाण आहे. आणि खूप एन्जॉय पण असणारे, भरपूर गोष्टी बघायला मिळणार आहेत, शिकायलाही मिळणार आहेत. त्या प्लेसला जाण्यासाठी आता आपण पकडलेली आहे माझ्या घरापासूनची हानशिन ट्रेन. ओके, जपानमध्ये खूप वेगवेगळ्या रेल्वे आहेत, म्हणजे रेल्वेच्या लाईन आहेत, तर त्याच्यामधली हानशिन लाईन आहे. ओके, पप्पा वगैरे आम्ही सगळेजण आता निघालेलो आहोत. तर तुम्हाला बघत असताना, व्हिडिओ पाहताना तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील, जसं की जपानमधल्या ट्रेन. लुक ॲट दिस, किती क्लीन आणि इतकी शांतता आहे, म्हणजे पिन ड्रॉप सायलन्स. बिलकुल लोक गडबड गोंधळ वगैरे असा प्रकारच नसतो. आणि छान मस्तपैकी एक योदोगावा नावाची रिव्हर आहे, तर ती आपण आत्ता क्रॉस करत आहोत. तिथून आपण जाणार आहोत एका आमागासाकी नावाच्या एका ठिकाणी, की जिथे एक कॅसल आपण बघणार आहोत. आणि हे कॅसल खरं सांगू का, अगदी माझ्या घरापासून 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे, बट म्हणजे ट्रेनने. पण तरीही ते ह्योगो एक प्रिफेक्चर आहे, त्या प्रिफेक्चरमध्ये येतं. कॅसलची खूप खासियत आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण हा व्हिडिओ शूट केलेला आहे. मंडळी, कसं वाटतंय तुम्हाला ट्रेनमध्ये? ही जपानची ट्रेन आहे, तुम्हाला फील येतोय का आपण ट्रेनमध्ये बसलोय असा? अँड लुक ॲट दिस, ही शिवते श्रीराजची प्रॅम. खूप साथ देते ॲक्च्युली, त्याच्यावरती श्रीराज बसतो, बट बाकी आमचं मटेरियल पण त्याच्यावरती खूप जास्त बसलेलं असतं. आता गरमीचा सीझन आहे, त्याच्यामुळे पूर्ण ट्रेनमध्ये छान असे AC लावलेले आहेत, त्याच्यामुळे फक्त ट्रेनमध्ये बसून जरी तुम्ही गेलात तरी पण खूप शांतता मिळते मनाला, कारण खूपच छान एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली हा. साधारणतः आपण या ठिकाणी पोहोचल्यानंतर अगदी जवळ आहे, स्टेशनपासून जवळच. जपानबद्दल आता तुम्हाला भरपूर गोष्टी कळत असतील, घरी बसून कळत असतील, त्याच्यामुळे जरी कधी तुम्ही फ्युचरमध्ये जपानमध्ये येण्याचा प्लॅन केलात तरी सुद्धा तुम्हाला ट्रॅव्हलिंग फार इझी जाणार आहे, हो की नाही? चला, या ठिकाणी बघितलं तुम्ही, म्हणजे इतक्या अगदी पार त्या प्लॅटफॉर्मला चिटकून ट्रेन उभ्या राहतात, अजिबात कुठे ट्रेनला घासलं जात नाही किंवा स्क्रॅचेस पडत नाही, इतकं म्हणजे त्यांचं परफेक्शन आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आता आपण या ठिकाणावरून अगदी लगेच खाली गेलो ना की लगेच कॅसलकडेच रस्ता जातो, बट मुद्दामून तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेशनवरच्या दाखवणार आहे. माय गॉड, खरं सांगू का, खूप छान वाटतंय. अँड लुक ॲट दिस, आज नेमका पावसाचा दिवस आहे, त्यामुळे मग घरामध्ये बसून काय करायचं, तर कॅसल बघूयात. या ठिकाणावरून तुम्हाला दिसते पहा दूर त्या तिकडे. आणि आत्ता जी ट्रेन आलेली आहे ही आहे खाईसोकू, म्हणजे अगदी रॅपिड जी असते ना ती. आमागासाकी हे जे काही स्टेशन आहेत, इथे रॅपिड ट्रेनही थांबतात, त्यामुळे खूप मेन स्टेशन आहे. त्यानंतर ओके, आपण जाऊयात पुढे. थांबली का ट्रेन? ओके, गुड येस. अँड लुक ॲट दिस, काय सुंदर दिसते ना कॅसल. मी याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणारच आहे, बट आजूबाजूचा परिसर आहे ना, तो आपण बघून घेऊयात. या ठिकाणी दगडी पहा कशा लावलेल्या आहेत, किती सुंदर व्यवस्थित बांधकाम आहे, खरंच खूप छान. या ठिकाणी जो खालचा भाग दिसतोय ना, तर इथं खरं पाणी असतं, बट आता उन्हाळ्यामुळं फारसं पाणी वगैरे या ठिकाणी नाही आहे. आणि यस, पाऊस पडतोय, त्यामुळे आपण आतमध्ये जाण्यासाठीचा एक रस्ता बघूयात. गुड, या, अँड वी आर हिअर. तिकीट काढावं लागतं, फारसं तिकीट नाही आहे तसं पाहायला गेलं तर, भरपूर तिकीट असतं, बट आमागासाकी या कॅसलमध्ये साधारणतः 500 येनमध्ये तुम्ही पूर्ण कॅसल बघू शकता. आणि खूप मजा पण आहे हा, मी दाखवणार आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी. सुरुवातीला हा व्ह्यू बघून घेऊया. त्या तिकडे जे ट्रेन स्टेशन दिसते ना, तिथून आपण इथपर्यंत आलोय. कसं वाटतंय? साधारणतः एक 10 मिनटं चालत लागले, तेही आडवे तिवडे जरा रूट घेतले आपण, नाहीतर एकदम सरळ जर म्हटलं तरी 5 मिनिट्समध्ये येऊन जातो. वाव, छान. असं बघायला सुद्धा फार भारी वाटतं की अरे यार, किती छान आहे. हा पूर्ण जो आहे हा आपण 5व्या मजल्यावरचा भाग आहे. तुम्हाला दिसत असेल पहा, हे जे कॅसल आहे ना, आतमध्ये जे काही लाकूड वापरलेलं आहे अगदी नवीन आहे, हो ना? सांगणार आहे मी त्याबद्दल. आता आपण बघूयात. प्रत्येक म्हणजे कॅसलच्या प्रत्येक दिशेला पाहिल्यानंतर हे अशा पद्धतीचं तुम्हाला बाहेर वातावरण पाहायला मिळेल. फार मोठ्या मोठ्या बिल्डिंग नाही आहेत या भागामध्ये, कारण यांनी त्यांचा जो काही हिस्ट्री आहे त्यांची, तर ती जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ओके, शिवतेज हे फिरून पाहतोय आपण, फिरून बघूयात नंतर. सो छान आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण जे अमागासाकी शहर आहे त्याच्याबद्दल सगळं असं पाहायला मिळतं इकडून तिकडे. सो छान आहे. ओके, आता आपण काय करूयात, बाहेर जाऊयात. माय गॉड, वाव, किती छान दिसतंय ना. भरपूर रिकामी जागा, आणि आज पाऊस असल्यामुळे बेसिकली या ठिकाणी फारसी लोकं नव्हती, त्यामुळे आपल्याला छान मस्तपैकी वेळ घालवायला या ठिकाणी संधी मिळाली. गडबड नाही, गोंधळ नाही, आणि खूप बारकाईने निरीक्षण करता आलं. त्यामुळे असं वाटलं की हा व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत जायला हवा. की म्हणजे जपान हा असा देश आहे की त्याने फक्त बाकी जी काही डेव्हलपमेंट म्हणा किंवा सुधारणा जी काही चालू केली आहे तर ती आहेच, बट त्याच्याही बरोबर त्यांचा जो काही इतिहास आहे तोही त्यांनी असा. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. सो आता आम्ही आहोत अमागासाकी, म्हणजे ह्योगो प्रिफेक्चरमध्ये अमागासाकी हे ठिकाण येतं. तर अमागासाकीमधील अमागा कॅसलमध्ये आम्ही आहोत. सो त्याच्या 5व्या मजल्यावर आहोत. त्याचा जो काही सुंदर नजारा आहे हा मी तुम्हाला सांगणारच आहे. बट बिफोर दॅट थोडक्यात मी तुम्हाला अमागासाकी या कॅसलची हिस्ट्री सांगणार आहे की जी पप्पांनी मी आता थोड्या वेळापूर्वी डिस्कस केली. सो सगळ्यात महत्त्वाचं जे काही गोष्ट आहे ती म्हणजे हे जे काही कॅसल तुम्हाला पाहायला मिळतंय तर हे 2018-19 मध्ये नव्याने बांधलं गेलेलं आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला अगदी स्वच्छ, सुंदर आणि क्लीन दिसेल. जसं जपानमध्ये सगळ्या गोष्टी क्लीन ह्या असतातच, पण त्यातली त्यात जे काही लाकूड वगैरे वापरलेलं आहे ते अतिशय सुंदर आणि क्लीन आहे. सो खूप छान. खरं सांगायचं तर एंट्री फी अतिशय 500 येन आहे पर पर्सन, बट त्यामध्ये तुम्हाला 5 मजल्यावरती इतक्या वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला मिळणार आहे. आता मी तुम्हाला जस्ट एक सांगणार आहे इम्पॉर्टंट गोष्ट, ती म्हणजे की हा नव्याने का बांधला. सो साधारणतः तोकुगावा इएयासू, त्यानंतर नोबुनागा ही खरं हिस्ट्रीमधली नावं आहेत, पण त्यांच्या काळामध्ये हे जे काही अमागा कॅसल होतं हे खूप प्रसिद्ध होतं. ते का, तर हे अमागा कॅसल डायरेक्ट अमागा कॅसलचा जो काय आजूबाजूचा परिसर आहे हा डायरेक्ट समुद्राला म्हणजे मिळतो, समुद्र नद्यांना मिळतो. त्यामुळे डायरेक्ट बोटी या कॅसलपर्यंत येऊ शकतात. खंदक म्हटलं जातं या कॅसलच्या बाहेरील बाजूला 3 छान खंदक आहेत की जिथे पूर्ण बोटी येऊ शकतात. त्याच्यामुळे एक व्यापाराचं साधन किंवा अगदी छान अशा पद्धतीचा व्यापार या ठिकाणावरून चालायचा. आता काय झालं माहिती आहे का, 2018 म्हणजे त्याच्या अगोदर ॲक्च्युली 1800 मला असं वाटतं काहीतरी 67-68 मध्ये असं झालं होतं की त्या युद्धाच्या वगैरे काळामध्ये ना हा कॅसल जो आहे ना तो पाडला गेला, आणि यामधले जे काही दगड असतील किंवा अजून काही गोष्टी ह्या इतर कामासाठी वापरल्या गेल्या. पण या ठिकाणची जी काही स्थानिक मंडळी आहेत ना तर त्यांच्या भावना थोड्याशा दुखावल्या गेल्या, आणि त्यांना असं झालं की पूर्वीच्या काळी अमागा कॅसल हे इतकं फेमस आणि इतक्या चांगल्या कामासाठी जर म्हणजे पकडलं जात होतं तर आता त्याची का इतिहासामध्ये नोंद नको. त्यामुळे या एरियामध्ये जो काही प्रसिद्ध उद्योजक होता तर त्यांनी भरपूर अशी आर्थिक मदत देऊन हे कॅसल 2019 मध्ये पुन्हा नव्याने उभारले आणि लोकांना पाहण्यासाठी तयार केले. सो श्री उड्या नको मारू. सो मला सांगायचं महत्त्वाचं की हे कॅसल बांधत असताना खूप छान छान गोष्टी केल्यात आणि याची हिस्ट्री लोकांना कळावी, त्यामुळे पैसे अगदीच एंट्री फी कमी ठेवली आणि त्या कमी फीमध्ये तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स दिलेला आहे. तुम्ही बघत असाल इतकी ऐसपैस जागा आहे मस्तपैकी. आणि अजून इम्पॉर्टंट सांगायचं तर तो एकच हे पण आपण सांगूया. इकडे या जरा. सो नव्याने उभारलं गेलं असल्यामुळे या ठिकाणी समजा जर काही आणीबाणी होण्यात फायर वगैरे लागली किंवा काही अशी परिस्थिती आली तर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती निघून जाण्यासाठीचा त्यांनी तो भागही बनवलेला आहे. सो या ठिकाणी आहे एमर्जन्सी डोर. सो इथं आतमध्ये त्याच वेळेत जायचं ज्यावेळेस खूप काही एमर्जन्सी असेल, आणि बाकी लिफ्ट वगैरे वरच्या मजल्यापर्यंत येऊ शकते. आणि यस, मला तुम्हाला सांगायचं होतं की आत्ताच्या जरी काळात असेल तरी जपानमध्ये लाकडाचा खूप जास्त वापर केला जातो आणि इतकं सुंदर इतकं छान लाकडाचं बांधकाम आहे. वरच्या बाजूलाही तुम्ही बघू शकता. सो मला तर म्हणजे प्रचंड आवडलं. याचबरोबर आपण थोडासा बाहेरचा परिसर बघू. खरं या ठिकाणी उभं राहून सो
स्टेशन आहे तर ते या ठिकाणी पाहायला मिळेल आणि खूपच सुंदर नजारा आहे. बाहेर जरा पाऊस पडतोय. सो मस्तपैकी आम्ही आता या कॅसलमध्ये आहोत. भरपूर हिस्ट्री जाणून घेतलेली आहे आणि एकंदरीत पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. सो आपण काय करूयात, मी तुम्हाला काही परिसर बाजूचा दाखवते आणि हां जस्ट हे पण तुम्हाला दाखवते की हे एक इंटरेस्टिंग आहे की तुम्ही हँडल दोन्ही बाजूला पकडून हे फिरू शकता की तुम्हाला कशा पद्धतीचा तो जो काय आहे समुद्राला मिळणारा मार्ग तो या ठिकाणी तुम्हाला पाहता येऊ शकतो. माय गॉड काय सुंदर बनवलंय. खूपच इंटरेस्टिंग. म्हणजे नॉट ओनली म्हणजे आपल्यासारख्या लोकांना, लहान मुलंही खूप इंटरेस्ट घेऊन हे कॅसल एन्जॉय करू शकतात. त्यानंतर तिथलं पार्ट हे निंजा आहे. ओके हां, प्रत्येक बाजूला दिशा त्यांनी दाखवलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला या कॅसलच्या चारही बाजूला नक्की काय आहे हे पाहता येईल. या ठिकाणी मुलांना फोटोसाठी ठेवलेलं आहे. कुठून फोटो काढला तर अतिशय सुंदर येऊ शकतो म्हणून या ठिकाणी फोटोचंही त्यांनी स्पॉट दिला की इथून मुलाला मुलगा. हां, त्यानंतर या बाजूला पण दाखवून दिला. हां, जसं त्यांनी दाखवले की हे अशा पद्धतीचं कॅसल होतं. पाण्याचा जो भाग सेम इथूनही तुम्हाला पाहायला मिळेल. सो आपण जरा झूम करूयात. बघा खूपच सुबाराशी खूपच मस्त असं आहे. अगदी दूर तिकडे ट्रेन जाताना दिसते. म्हणजे दृश्य चारही बाजूनी खूप वेगळं आणि खूप अमेझिंग आहे. सो मस्त वाटतं बघायला. आणि तीच ट्रेन ह्या बाजूने येणार आहे. म्हणजे तुम्ही तिथून इथे घेऊ शकता. सो जस्ट विदिन आता एक मला वाटतं 10 सेकंडमध्ये ती पोहोचतीये. सो मस्त आहे. आता आपण काय करूया, आता आपण एक काम करूया, चौथ्या मजल्यावर जाऊया कारण हा 5वा आहे ना. सो चौथ्या मजल्यावर चल. चौथ्या मजल्यावरती तुम्हाला अमागासाकी हे कशा पद्धतीने पूर्वी होतं, आता कसं डेव्हलप झालेलं आहे याबद्दल भरपूर अशी माहिती सांगितलेली आहे. आणि फक्त माहिती नाही, एक अशा मूव्हीच्या रूपामध्ये माहिती सांगितली आहे. त्यामुळे पाहायला खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे तो काळ होता त्या काळामध्ये त्यांनी कशा पद्धतीने स्ट्रगल केला आणि अशा पद्धतीचा आत्ताचा जपान तुम्हाला पाहायला मिळतोय. अशा भरपूर गोष्टी होत्या. आणि तेवढंच नाही, त्यांचं खाणं पिणं व्यवसाय त्यांचे कसे होते हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. सो छान तुम्ही एन्जॉय करा मस्तपैकी कारण व्हिडिओ तसा खूपच छान होता म्हणजे आम्हाला पाहायला मिळालेला. आणि येस, आता आपण पुढे गेल्यानंतर हा जस्ट फक्त सांगून ठेवते, आता कदाचित म्युझिक ऐकायला मिळेल तुम्हाला. सो यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपण ऑब्झर्व केल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की जसं जपानी लोकांनी त्यांचं जे काही कल्चर आहे हे प्रत्येक मुलाला म्हणजे त्यांची जी नवीन पिढी आहे त्यांना कळण्यासाठी म्हणून प्रत्येक ठिकाणी, हे काही फक्त अमागासाकी या ठिकाणीच नाहीये तर प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक प्रिफेक्चरमध्ये त्यांनी त्यांची हिस्ट्री जी आहे ना तर ती जतन करून ठेवलेली आहे. आणि त्याच्यासाठी जे काही फंडिंग वगैरे मिळतं त्याचा पुरेपूर वापर करून ते इतकं छान लोकांना पाहण्यासाठी ठेवलेलं आहे. तर मला खरंच खूप अप्रतिम वाटलं. म्हणजे आपल्याकडची पण जी काही आपले महाराज वगैरे होते यांचे सगळ्या जे काही गोष्टी आहेत ते अशा पद्धतीने खरं शाळांमधून वगैरे मुलांना हा इतिहास सांगणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत पुढे आलो. सो खूपच अमेझिंग होतं आणि छान वाटलं. म्हणजे एक वेगळी काय म्हणूयात विचारांना एक वेगळी दिशा मिळाली. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय तो नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ साधारणतः एक 20 मिनिटाचा होतोय त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, बट जर तुम्ही मनापासून बघत असाल व्हिडिओ तर नक्कीच तुम्हाला याच्यामधून लर्निंग बऱ्याच गोष्टी असतील आणि जपानबद्दलही बऱ्याच गोष्टी कळतील. जपानमध्ये आता या ठिकाणी आपण हा 3ऱ्या मजल्यावरती आहोत. तर या ठिकाणी निंजा किंवा जे जुने राजे महाराजे होते त्यांची जी काही कपडे आहेत तर ती तुम्हाला फ्रीमध्ये घालायला मिळतात. म्हणजे ते कशा पद्धतीने त्यावेळेस वेशभूषा केशभूषा वगैरे करायचे तर हे सगळे या ठिकाणी पाहायला मिळेल. माझ्या मुलांना आणि पप्पांना पण हा एक्सपिरियन्स या ठिकाणी मिळाला. खरं तर जपानमध्ये असे एक्सपिरियन्स घ्यायचे असतील तर 5-5, 10-10 हजार हे अगदी मी तुम्हाला कमी सांगितलेत माहितीये. म्हणजे 20-30 हजार रुपये
क्योतोसारख्या ठिकाणी पैसे लागतात. सो या ठिकाणी तुम्हाला ते घालून मस्त फोटोशूट करता येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आजच्या पावसामुळे खरं तर आमची खूपच म्हणजे चांदी झाली, बिकॉज इतका छान कोण गर्दी नसल्यामुळे सगळ्यांना ते कपडे घालून छान फोटोशूट करता आलं. श्रीराजची मान डुगुडुगू करायला लागली कारण ते हेवी आहे खरं तर, बट तो रेडी आहे की एक फोटो काढण्यासाठी. सो बघूयात आपण. मस्त एन्जॉय केला, पण पप्पांनी पण खूप छान एन्जॉय केला. मेन म्हणजे अशा पद्धतीची कपडे पूर्वी घालायची ही गोष्टच त्यांच्यासाठी खूप नवीन होती. सो मस्त वाटलं एकदम, खूप छान एक्सपिरियन्स होता. जर तुम्ही कधी आला तर जपानमध्ये अमागासाकीच नाही तर अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला फ्रीमध्ये अशा पद्धतीचे कपडे किंवा त्यांचं कल्चर अनुभवायला मिळतं. तर येण्यापूर्वी थोडंसं जर सर्च केलं तुम्ही तर नक्की तुम्हाला ती संधी मिळू शकते आणि तो एक वेगळा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी राहील. किती सुंदर आणि किती छान, किती मोठी स्पेस आहे जी त्यांनी अशा पद्धतीने केलेली आहे. तुमच्यासाठी 2 वर्कर त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण ते जे काही त्यांचं ओपनिंग आवर्स आहे तिथपासून ते क्लोजिंग आवर्सपर्यंत हेल्प करण्यासाठी असतात. किती मोठी गोष्ट आहे ना. निंजा, बऱ्याच वेळा तुम्ही बरेच असे कार्टून वगैरे बघत असाल तर असे खूप वेगवेगळे ड्रेस घालून त्या ठिकाणी फोटो काढता येऊ शकतात. आणि यस, आम्ही ती संधी घेतली कारण तसंही आम्ही काही कुठे जाणार नव्हतो. सो पूर्ण कॅसल फुल टू एन्जॉय केला आम्ही आणि मस्त वाटलं एकंदरीत. ओके, सो छान. तुम्ही जर कधी म्हणजे तुम्हाला जर कधी अशा पद्धतीचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की सांगा. मस्त. आणि आता आपण पुढे जाणार. हा तर तिसराच मजला आहे. तिसऱ्यानंतरचा जो दुसरा मजला येतो तर त्याच्यामध्ये सगळी अमागासाकी कॅसल जे आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहेत. काही अशा गोष्टी आहेत की त्यांनी संग्रह करून ठेवलेला आहे. सो तेही पाहण्यासारखं आहे. त्यावेळेस वापरल्या जाणाऱ्या तलवारी असतील, धनुष्यबाण असतील, सो भरपूर होतं. आणि मुलांना हाईट म्हणजे ते फक्त काही असं बऱ्याच वेळा असं होतं ना की हिस्ट्री पाहत असताना बऱ्याच वेळा असं होतं की रटाळवाणी वाटायला लागते, बट तसं नाही केलं त्यांनी त्या ठिकाणी गेम वगैरे ठेवलेले आहेत मुलांसाठी की जेणेकरून मुलांना कंटाळा यायला नको आणि छान अशा पद्धतीने त्यांनी ते एन्जॉय करावी. सो अरे यार, खूप वेळ लागतोय का इथे बांधायला. मग कसा दिसतोय श्रीराज. सो मस्त. या ठिकाणी तसा बराच वेळ गेला आमचा आणि त्यानंतर त्या दोघांचा आम्ही फोटोशूट केलं या ठिकाणी. छान होतं फोटोज. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची, ही जी लोक आहेत ना तर ही कुठलीही घाई गडबड वगैरे अशा अजिबात नसते त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे जो काही तुम्हाला वेळ दिलेला असतो तर त्या वेळेमध्ये इतकं छान पद्धतीने सगळं ते तुमचं उरकून देतात. त्याच्यामुळे ना खरं सांगू का, तो आनंद घेतानाही खूप छान वाटला आम्हाला की अरे यार किती करतायत ते आपल्यासाठी. आणि नंतर मग तुम्हाला कसं वाटलं याबद्दल एक अभिप्राय द्यायचा असतो. सो येस, ऑफकोर्स इतकं सगळं फ्रीमध्ये एन्जॉय केल्यानंतर अभिप्राय तो द्यायलाच पाहिजे. ये गुड गुड गुड, नाईस. सो येस, शिवत्याचा एक फोटो काढून घेऊयात. भरपूर फोटो काढले आम्ही, म्हणजे जसे मी व्हिडिओ काढले तसे फोटोही भरपूर काढले. त्यानंतर आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या मजल्यावर की जिथं पूर्ण हिस्ट्री आहे त्यांचा राजा, त्यांनी काय काय केलं, कुठले वॉर असतील ते त्यांनी जिंकलेले आहेत आणि कशा पद्धतीने अमागासाकी हे कॅसल पूर्वी होतं आणि आत्ताची त्याची स्थिती आहे, हे सगळं आहे. आणि हे खरं सांगू का, हे कळायलाच हवं. काय सुंदर बनवले पहा, इतकं छान इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्ही चालता चालता पूर्ण तो अमागा या शहराचा पूर्ण इतिहास हे या ठिकाणी बघू शकता. सो इंटरेस्टिंग होतं. या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे, शिवतेच्या हातामध्ये एक लाकडी खाचा आहे. तर तो मला सांगायचा आहे की जपानमध्ये लाकडी बांधकाम हे खूप जास्त आहे आणि पूर्वी तर असं होतं की त्याला खिळे वगैरे ठोकणे हा प्रकार नव्हता. मग एका साच्यामध्ये बसून ते कशा पद्धतीने फिक्स होतात ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या ठिकाणी. सो मस्त होतं ते, अमेझिंग. तर मला असं वाटतं त्याबद्दलचा एक शॉर्टही मी म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा माझं इन्स्टाचं पेज आहे पूनम कदम, त्याच्यावरती टाकलेलं आहे, तुम्ही नक्की बघा तो. आणि हो, जे माझी यूट्यूबची फॅमिली आहे त्यांनी जर मला इन्स्टावरती अजून फॉलो केलं नसेल तर नक्की करा, कारण तिथं डेली व्हिडिओज जातात. सो छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी इथं अपलोड करत असते, त्यामुळे नक्की तिथंही तुम्ही फॉलो करा. आणि अजून तुम्हाला काही जपानबद्दल माहिती हवी असेल वगैरे तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे मंडळी. सो मस्त, खूप छान आम्ही एन्जॉय केला अमागासाकी कॅसल. तुम्हालाही कसा वाटला तो नक्की सांगा. सो थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.
भिजल बघ. पाऊस थोडासाच आहे पाऊस. थोडासाच आहे. आपण उद्या जायचं का कुठेतरी? कुठेतरी नाही,